मध्ये एकूण 47 पदांपैकी 14 पद रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे। नाही 23 जगह भरी हुई है, 26 जगह खाली है वहां पर। अध्यक्ष महोदय, विभागाकडनं मी माहिती ब्रीफिंग घेताना घेतलेली आहे, पण तरी सुद्धा जर सन्मान्य सदस्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर निश्चितपणे ती सुद्धा तपासून घेतली जाईल। या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला आपल्याला अवगत करायचं आहे की या बाबतीत प्रमोशन्स थोडीशी डिले झाला ह्याच्याबद्दल दुमत नाही, कारण डीपीसी जी आहे जी व्हायला पाहिजे होती, ज्या डीपीसीनं ती प्रमोशनची शॉर्टलिस्ट करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवायला पाहिजे होतं, त्याला दिरंगाई झालेली आहे। पण अशा पद्धतीची दिरंगाई होणार नाही, या पद्धतीची दक्षता आपण या ठिकाणी निश्चितपणाने घेतली जाईल। आणि या बाबतीत एक पिटिशन सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महोदय हायकोर्टमध्ये झालेला आहे आणि उच्च न्यायालयानं 10/12/2025 रोजी दोन्ही याचिका त्या पिटिशन मधल्या रद्द करून राज्य सरकारनं आणि म्हाडानी, म्हणजे म्हाडानी घ्यावा आणि तो राज्य सरकारची मान्यता घ्यावी, 6 आठवड्याच्या आत अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा या प्रमोशनच्या बाबतीत, असा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। 6 आठवडे जरी माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेले असले तरी 1 महिन्याच्या आत या संदर्भातली डीपीसी पूर्ण करून त्याचा अहवाल सरकारकडे मागून डीपीसीच्या ह्याला प्रस्तावाला शासन नियमानुसार मान्यता देईल। शासनाने एकूण हायकोर्टने आपल्याला 6 आठवड्यात निर्णय घेऊन प्रमोशन संदर्भात सक्रिय ऍक्टिव्हिटी करायला सांगितली आहे। आपण 6 आठवड्याच्या आत डीपीसी घेऊन शासनाकडे अहवाल घेऊन शासनाने पुढची पावलं उचलून 6 आठवड्यात प्रमोशन होतील आणि या जागा भरल्या जातील या संदर्भातली खबरदारी घ्यावी। सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे 6 आठवड्यापेक्षा जादा वेळ लागणार नाही याची दक्षता विभागाकडून घेतली जाईल आणि 6 आठवड्याच्या आत सगळी प्रक्रिया ही 14 पद भरण्याची पूर्ण केली जाईल। इसमें प्रश्न ये है कि जो डीपीडीसी लेना है 2022 से नहीं लिया। आपका मैं धन्यवाद देता हूं कि आपने बताया कि इसको इमरजेंसी में लेकर के इसका प्रमोशन होना चाहिए। दूसरा सबसे बड़ा प्रश्न ये है जो दक्षिण मुंबई के लिए, अध्यक्ष महोदय, जो वैकेंसी खाली है ये तो प्रमोशन हो जाएगा, स्टाफ तो बढ़ेगा नहीं। जो वैकेंसी आपके पास खाली है माडा के अंदर, एग्जीक्यूटिव इंजीनियर का मेरे हिसाब से 26 है, आपके हिसाब से 14 है, और जो भी है वो मेरे 100% 26 है, मेरा आप देख लीजिए। मगर माडा के अंदर एग्जीक्यूटिव से लेके सिपाही तक नहीं है, उसके वजह काम नहीं हो रहा है। काम नहीं होने की वजह बिल्डिंग गिरती है, बिल्डिंग गिरने की वजह लोग मरते हैं। आप पूरी वैकेंसी कितने दिन में भरेंगे वो सदन के वही मैंने उनको कहा है की त्यांना मी आत्ताच असं निर्देशित केलेलं आहे की 6 आठवड्याच्या आत जेवढे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या पोस्ट रिक्त असतील त्या भरण्यासंदर्भात डीपीसी घ्या, शासनाकडे अहवाल द्या, शासनाने त्या अहवालावरती कारवाई करू दे, पण 6 आठवड्याच्या आत ही पदं भरली जातील अशी शासनाने खबरदारी घ्यावी। अध्यक्ष महाराज बोला, एक मिनिट ऐकून घ्या त्यांचं। सन्मान्य अमीन पटेल साहेबांनी इतर पदांचाही उल्लेख केला, शिपाई वगैरे किंवा उपअभियंता वगैरे, तर या संदर्भामध्ये अधिवेशन संपल्यानंतर या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून मी स्वतः याचा ड्राईव्ह घेईन। कुठल्या संवर्ग अ, संवर्ग ब, संवर्ग क आणि त्याच्यापेक्षाही खालच्या संवर्गातली किती पदं रिक्त आहेत, किती पदं तातडीने विभागीय प्रमोशन देऊन भरता येतील, किती पदांसाठी नव्याने या ठिकाणी आपल्याला जाहिरात काढावी लागेल, या सगळ्याचा अहवाल घेऊन या संदर्भातली सुद्धा कार्यवाही सुरू केली जाईल। बोला। साठी सांगू इच्छितो, एकही लक्षवेधीचे उत्तर आलेले नाहीये, एकही लक्षवेधीचे उत्तर नाही। मला अशी माहिती देण्यात आली की लक्षवेधीचे उत्तर आलेले नाहीये। काय आहे परिस्थिती मला माहित नाही अध्यक्ष महाराज। नाही, 1 नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर आलं नाही की कोणत्याच लक्षवेधीचं, काय तुमचं म्हणणं काय आहे? असं म्हटलंय की लक्षवेधीचे उत्तर दिले नाहीये। ठीक आहे, नाही, सागर साहेब बरोबर आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, उत्तर आले। मला जी माहिती दिली ती मी सांगितली। अध्यक्ष महोदय, माझा विषय असा आहे, अमीन पटेल साहेबांनी एक चांगला विषय या सभागृहात उपस्थित केलाय आणि आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करून अध्यक्ष महाराज 1 नंबरचं आलं, 2चं आलं आणि 5, 3च लक्षवेधीचे उत्तर आहे, बाकी कुठे नाही। मी पण पाहून आलो आता। ठीक आहे, मी पुकारण्याआधी जर आली नसतील तर ती सभागृहात वितरित करण्यासंदर्भातले बघा,
नाही, ज्या आल्या नसतील त्या. मला मग पॉइंट ऑफ प्रोसिजरवर थोडंसं वेळ द्या. बोला. आपण तिथे इतके वर्ष झाली सगळे त्या सर्वोच्च पदावर आहात. आम्ही कधी वाचायचं आणि काय उत्तर करायची तुरंत आल्याबरोबर. आता आमच्या हातात अजूनही लक्षवेधी नाही. आपण लक्षवेधी पुकारली अध्यक्ष महोदय. पॉइंट ऑफ प्रोसिजरनुसार लक्षवेधी ही ठीक आहे, एक आपल्या मिनिट. प्रश्नाचा तास सुरू या संदर्भातली मी त्वरित माहिती मागवतो आणि जर का लक्षवेधीची उत्तरं वितरित केली गेली नसतील तर मी संबंधित खात्याला आणि मुख्य सचिवांना असे निर्देश देत आहे की लक्षवेधीची उत्तरं सकाळी सभागृह सुरू होण्यापूर्वी वितरित होणं आवश्यक आहे, ती त्यांनी करावी. हे जे आता आपण डीपीसीची मीटिंग घेणार आहात, अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ, माझा खाली प्रश्न संपू दे, छोटा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खात्याअंतर्गत सेवा ज्येष्ठता समितीची बैठक आपण सांगितल्याप्रमाणे 6 आठवड्याच्या आत घेणार आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की म्हाडाचा आता व्याप आणि विस्तार फार मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हाडाच्या ज्या लेआउट्स आहेत ते आहेतच. म्हाडानं आता आपण प्राधिकरण केलंय. पहिला म्हाडा अंडर कॉर्पोरेट कंपनी ऍक्ट 1956 प्रमाणे एक कंपनी होती, सरकारची अधिकृत. योगेश सागर साहेब, हा स्कोपच्या बऱ्याच बाहेर नाही आहे. नाही 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 मी प्रश्नावर येतो ना. बिलकुल स्कोपच्या बाहेर मी कधीच जात नाही, कधीच नाही जात अध्यक्ष चला, महोदय. सांगा लवकर. माझा प्रश्न असा नाही, लवकर नाही अध्यक्ष महोदय. हा मुंबई शहराचा आमचा प्रश्न आहे, मोठा आपलाही प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ही आकृतीबंध किंवा एस्टॅब्लिशमेंट शेड्यूल कधीच तयार करण्यात आला होता, कुठल्या वर्षी तयार करण्यात आला होता अध्यक्ष महोदय? कारण आता आपण सेवा ज्येष्ठता समितीच्या बैठका घेऊन अपॉइंटमेंट किंवा प्रमोशन करणार, पण तिथे स्टाफ अधिकचा पाहिजे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे हाल एवढे बेहाल आहेत, काम करून करून एकेकाला 2-2 चार्ज, 3-3 चार्ज, ऍडिशनल चार्ज. म्हणून आकृतीबंध कधी तयार करण्यात आला होता? आपण सभागृहाच्या पटलावर ठेवा पाहिजे तर, माहिती नसेल तर. आणि आकृतीबंध तयार केला होता तेव्हा म्हाडा स्वतः एक कॉर्पोरेशन होतं, आता म्हाडा प्राधिकरण आहे. म्हणून आकृतीबंध आपण नव्याने तयार करणार आहात का? महोदय, हा प्रश्न लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा जरी असला तरी सन्मान्य अमीन पटेल साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना जी मी सांगितलेलं आहे की या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण रिक्त पदांचा ज्यावेळी या ठिकाणी आपण आढावा घेऊ, त्याच्यामध्ये आकृतीबंध यापूर्वी कधी तयार केला होता, त्यानंतर म्हाडाचा वाढलेला वर्कलोड, या सगळ्या गोष्टी तपासून सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला घेऊन आकृतीबंध दुरुस्त करण्याची जर आवश्यकता असेल तर सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून यावर सुद्धा उचित कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 1 सकाळच्या सिटिंग मधली 11. हा वांद्र्यातील शासकीय वसाहतीच्या संदर्भात आहे. आपल्याला कल्पना असेल की गेल्या अनेक वर्षांपासून तिकडचे शासकीय कर्मचारी हे त्यांना हक्काची घरं मिळावीत म्हणून आंदोलन करत होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14/10/2024 साली सरकारने एक परिपत्रक काढलं, GR काढला आणि सांगितलं की सर्वे नंबर म्हणजे जो आमचा पूर्ण वांद्र्याचा सर्वे, ज्याच्यात आता अख्खी गव्हर्नमेंट कॉलनी वसली आहे, तिकडे आम्ही तुम्हाला प्लॉट देऊ. आणि मग विधानसभेची निवडणूक झाली, परत एकदा नवीन सरकार आलं आणि म्हणून आता एक सरळ सोपी मागणी आहे, ती म्हणजे हा प्लॉट तुम्ही किती मोठा देणार आहात आणि हा कधी देणार आहात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1, GR काढल्यानंतर आजपर्यंत तुम्ही वांद्र्यामध्ये वेगवेगळे IAS, IPS आणि इतर कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना 14 प्लॉटचं वितरण केलंय, तेव्हा कुठली समिती तुम्ही बनवली नाही. मग यावेळी तुम्ही समिती का बनवली? समिती बनवायची होती तर समिती बनवायला 7 महिने का लागले? समिती बनल्यानंतर समितीची बैठक घ्यायला 3 महिने का लागले? असे माझे 2-3 प्रश्न आहेत. आणि शेवटचा माझा प्रश्न आहे की जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत, भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत, शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला, अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी आमदार घेतला. मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं, हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. आणि म्हणून मी 4-5 प्रश्न विचारलेत, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा आमचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही किती मोठा प्लॉट आम्हाला देणार शासकीय वसाहतीला, त्याला FSI किती देणार आणि हा कधी देणार, आणि बाकीच्या उर्वरित प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळावीत. अध्यक्ष महोदय, कॅबिनेटच्या निर्णयाप्रमाणे या बांद्रा वसाहतीमध्ये जे राहणारे आहेत त्यांना कायमची घरं देण्याचा निर्णय हा झाला होता. आणि त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालची समिती स्थापन करण्याचा पण निर्णय त्याच वेळा झाला होता. त्याचबरोबर बांद्रा वसाहतीतले ज्या इमारती आपण ज्या केल्या, आपल्याला पण आमदार महोदयांना पण माहिती आहे की याच्यामध्ये साधारण सगळा जो प्लॉट होता आपला तिथला तो 90 एकराचा अध्यक्ष महोदय आहेत पूर्ण. त्याच्यामध्ये 370 इमारती अस्तित्वात होत्या. यापैकी 68 धोकादायक इमारती पाडण्यात आल्या. त्याचबरोबर उच्च न्यायालयाला पण आपण काही जागा तिथली जी आहे ती आपल्याला देण्याचा निर्णय झाला. त्याच्यातल्या साधारण त्या ह्याच्यातल्या 44 इमारती आपण हे केल्या. आता अध्यक्ष महोदय समितीची स्थापना झालेली आहे, समितीची बैठक पण झालेली आहे आणि त्यात अध्यक्ष महोदय एकच आहे की निकष हे जे आहेत की त्यामध्ये 5 वर्षापासून ते 25 वर्षा असे राहणाऱ्या लोकांचं हे केलंय. तर नेमकं निकषामध्ये कुणाला हे द्यायचं ह्याचा अजून समितीनं त्याच्यावर निर्णय केला. म्हणजे 25 वर्षाच्या यांना द्यायचं, 5 वर्षाच्या यांना द्यायचं, 10 वर्षाच्या यांना द्यायचं, म्हणजे पात्र कुणाला करायचं हा निकष जो आहे त्याचा अजून हे व्हायचंय. आणि दुसरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी म्हणजे जिथं बांद्रा वसाहत जी आहे या ठिकाणी जी जागा त्याच ठिकाणी मिळावी म्हणून त्याच्यासाठी सुद्धा समितीनं सीईंना सुद्धा कळवलेलं आहे किंवा तिथं किती जागा आता उपलब्ध आहे. कारण काही जागा अध्यक्ष महोदय अजून कोर्टाला एखाद्या वेळेस आपल्याला अजून द्यायला लागल, त्यामुळे त्यातनं किती जागा उपलब्ध होतीये. आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी जागा उपलब्ध याच ठिकाणी होऊ शकली नाही तर MMR जो रिजन आहे त्याच्यामध्ये जागा कुठं उपलब्ध होतीये आणि त्याप्रमाणे मग पुढचा जे काय ते निर्णय एकदा निकष आणि जागेचं सगळं कळल्यावर आपल्याला घेता येईल. दुसरं असं काही म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मुद्दामून त्यांचं नाव आमदार साहेबांचं घ्यायचं असे नव्हतं, अनावधानाने ते राहिलंय. त्याच्याबद्दल पण समितीला आम्ही सूचना करू किंवा त्याच्यावर त्यांनी निर्णय करावा. ठीक आहे. नाही, एक मिनिट. आता 12:29 झालेली आहेत. 1:30 आपण लक्षवेधी घेणार आहोत. अजून 12 लक्षवेधी व्हायच्या आहेत. 1:30 जेवढ्या लक्षवेधी झाल्या असतील तेथे मला थांबायला लागेल आणि 1:30 वाजल्यापासून आपल्याला त्यानंतर 2 बिलं आहेत ती बिलं घ्यायला लागतील. त्यानंतर आपण अंतिम कालचा जो प्रस्ताव आपला ऑनलाईन आहे तो साधारण 45 मिनिटं चालवणार आहोत आणि त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा सुरू होईल. आपण म्हणालात, मी आपलं उत्तर बारकाईने ऐकलं. सर्वप्रथम म्हणजे अनावधानाने लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं. शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, हा विषय माझा नाहीये. मी तुमच्याकडे मंत्री म्हणून पाहतच नाही, मी तुमच्याकडे राजा म्हणून पाहतो. हे जे सगळे कर्मचारी आहेत ही आपली प्रजा आहे. राजाने प्रजाला उदारमनाने देऊन टाकलं पाहिजे. तुम्ही आज काय म्हणालात की GR मध्ये असताना सुद्धा देसाई साहेब एकदा नाही 2दा म्हणाले शिंदे सेना. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. आणि ते शिंदे सेना म्हणले ते अध्यक्ष महाराज शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजातनं काढून टाका. ठीक आहे, तपासून काढून घेऊ. चला पुढे जाऊया आपण. काय शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला. सन्माननीय सदस्यांना माझी आपल्यामार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजितदादा गट असं नका म्हणू. चला मंत्री महोदय उत्तर द्या. झाला ना प्रश्न. बरं घ्या, बोला. नाही, त्यामुळे बोला, पॉइंटेड प्रश्न घ्या. अहो आता तर सुरू झाली. 2 मिनिटं थांबा. त्यामुळे माझं तुम्ही एक राजे म्हणालात ते मला एकदम धक्का लागला. तुम्ही म्हणालात जर वांद्र्यात जमीन मिळाली नाही तर आपण GR काढले की आपण वांद्र्यातच जमीन देणार. तुम्ही आता म्हणता MMR मध्ये कुठेही देऊ.
असं कसं चालेल? आम्हाला वांद्र्यातच जमीन पाहिजे, GR निघालाय. केवळ तुम्ही आता निकषासाठी तुम्ही समिती बनवली आहे ना, की 5 वर्ष राहिलेत त्यांना, 10 वर्ष की 15. माझं म्हणणं आहे समितीला निकष ठरवू दे. आजच्या आज तुम्ही जाहीर करा की आम्ही 10 एकर 15 एकर आणि बाबा 4 FSI देऊन टाकू. अध्यक्ष महोदय, हे कसं आपण बदलू शकतो? म्हणजे आपण GRचं उल्लंघन करतोय. याचं उत्तर तर मिळालं पाहिजे. आणि शेवटचा विषय, शंभूराजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात, खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय, पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, 4 वेळा. आपण एकदा त्यांना सांगावं माझी विनंती. अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार वरुण सरदेसाईंना माहित आहे की त्यांच्या पत्रावरच यापूर्वी बैठक या बाबतीतली जी आहे, त्यांच्या पत्रावरच या बांद्रे वसाहतीची बैठक मी घेतली होती. मंत्रालयात बैठक सुद्धा झाली होती आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे तातडीनं बैठक लावली म्हणून मला म्हणजे त्यांनी आभार सुद्धा या ठिकाणी मानले होते. तेव्हा असं काही त्यांना म्हणजे बाजूला काढायचा विषय नाही. शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणलं त्याचा मान सन्मान राखणं हे सगळ्यांचं जे आहे. आणि दुसरं अध्यक्ष महोदय, जमिनीबद्दल जे आहे, असं म्हणजे बांद्र्यामध्ये जमीन मिळणारच नाही किंवा देणार नाही असं मी अजिबात माझं म्हणणं नाही आहे. डिपार्टमेंटकडं आम्ही समितीनं जी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेची समिती आहे त्यांनी जमीन कुठं उपलब्ध होती बांद्र्यामध्ये, कोर्टाला अजून अतिरिक्त जमीन जी लागणार आहे त्याचं काय हे सगळं बघून जे काही त्याच्यातनं म्हणजे जमीन कुठं किती उपलब्ध होते त्याप्रमाणे आम्ही नक्की निर्णय घेऊ. शासनाचा निर्णय झालाय, शासन कटिबद्ध आहे देण्यासाठी. आणि जे थोडं सरदेसाहेब म्हणले की त्यांना पण माहिती आहे अध्यक्ष महोदय की आपण लोकशाहीत आहे आणि लोकशाहीत शेवटी आता राजेशाही वगैरे ही पूर्वीची संपली, आता त्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून हे. पण शेवटी आता लोकशाही आहे म्हटलं, लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला करायला लागतंय. धन्यवाद धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 2, लक्षवेधी क्रमांक 2 श्री किशोर जोरगेवारजी. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे. नाही प्लीज प्लीज नाही प्लीज नाही. नो नो नो. पुढे गेलो आपण, पुढे गेलोय आपण. आता त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे. नाही अध्यक्ष महाराज, जरा घ्या, विचारा प्रश्न विचारा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे पॉवर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. आणि हे प्रदूषण कशामुळे होतं तर ते जे कालबाह्य झालेले जे युनिट्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे. त्यासाठी चंद्रपूरमध्ये CTPS मध्ये एक 800 मेगावॅटचे नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत का या संबंधीचा मी या ठिकाणी प्रश्न विचारला होता. त्यामध्ये शासनाचं उत्तर मला या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे की 800चे या ठिकाणी संच लावण्याची त्यांची भूमिका आहे. निश्चितपणे या ठिकाणी चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट तात्काळ मंजूर करावा आणि ती शासनाची तशी भूमिका सुद्धा आहे. याचं कारणही असं अध्यक्ष महाराज की चंद्रपूर हे HVDC लाईन ही मुंबई प्लस भद्रावती ग्रीड हे जवळ